कृपया राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ प्रेक्षकांनी उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे, भारत भाग्य विधाता. नृत्य हे देवाचरणी आरतीचे गीत आहे. घुंगरूंचा नाद जणू भक्तीचे प्रीत आहे. हातातील हावभाव विश्वाचे गीत गाते. नेत्रांची भाषा अंतरंगीचे भाव प्रगटवते. तारांगणातील तारालयीमध्ये नाचती. देवाच्या चरणी नृत्याची सुमने वाहती. अशी ही कला अनोखी साक्षात नटराजाची. रंगमंचावर सुरू होईल आराधना सृष्टीची. स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. नटराज नृत्य निकेतन प्रस्तुत तथास्तु पुष्प 10 या कार्यक्रमामध्ये मी विभावरी कावळे, मी मानसी खांडपेकर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. प्रति गोपीकृष्ण संत डॉक्टर राजकुमार केतकरजी यांच्या गंडाबद्ध शिष्या सौ प्रीती घाणेकर आणि त्यांच्या नटराज नृत्य निकेतन संस्थेच्या विद्यार्थिनींचं नृत्य पाहत आपण आपल्या समृद्ध संस्कृतीचा आनंद आज इथे अनुभवणार आहोत. तरी सर्वांनी शांतता राखावी, आपापले मोबाईल फोन बंद किंवा सायलेंट मोडवरती ठेवावे. पडद्यामागच्या सुद्धा कलाकारांना अतिशय नम्र विनंती आहे की शांतता राहू द्या, म्हणजे आपण सगळेजण कार्यक्रमांचा छान आस्वाद घेऊ शकू. आजच्या मंगलदिनी या मनामनात संस्कृतीचा अंकुर पेरूया. कार्यक्रमाचं तेज वाढवूया. चला प्रकाशाचे पूजन करूया. चला दीप प्रज्वलन करूया. दीप प्रज्वलनासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया डॉक्टर राजकुमार केतकरजी यांचं, सौ प्रीती घाणेकर यांचं आणि प्रीतीताईच्या आई सौ सुहासिनी आशर यांचं. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी. आमचा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा.
दीपप्रज्वलनाच्या या मंगल सुरुवातीनंतर पवित्र मंगल अशा नृत्याच्या सोहळ्याचा आरंभ करूया गुरुजींच्या पूजनाने. जसा दिवा दूर करतो अंधार जगाचा, गुरु दूर करतो अंधार मनाचा जीवनाचा. आमच्या प्रीतीताईच्या आयुष्याला तेजोमय करणाऱ्या गुरूंना संत डॉक्टर राजकुमार केतकरजी यांना मनःपूर्वक वंदन. डॉक्टर राजकुमार केतकरजी हे पद्मश्री गोपीकृष्ण यांचे ज्येष्ठ शिष्य. स्वतः गुरूंनी यांना प्रति गोपीकृष्ण हा किताब बहाल केला. पुढे गुरुजींनी पंडित चौबे महाराज, स्वर्गीय मोहनराव कल्याणपूरकर आणि स्वर्गीय पंडित लच्छू महाराज यांच्याकडूनही कथकची तालीम घेतली. गुरुजींनी अनेक नाट्यांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर तसेच महाराष्ट्र शासनाकडून अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. समाजात विशेषतः तरुण पिढीत कथ्थक नृत्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या संकल्पाने त्यांनी नृत्य गायन कला अकादमी स्थापन केली. अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले आणि या प्रदीर्घ कालावधीमध्ये या कलेची अखंड ज्योत पेटवलेली आपल्याला दिसून येत आहे. तरी अशा तेजस्वी गुरूंना आपल्या सर्वांचे वंदन.
नृत्याचं अतिशय उत्तम प्रचार आणि प्रसार करणारे संत प्रतिगोपीकृष्ण डॉक्टर राजकुमारजी केतकर यांच्या पाद्यपूजनाचा सोहळा आपल्याला बघायला मिळणं हे आपलं स्वतःचं सुद्धा खूप मोठं भाग्य आहे. आणि प्रीतीताईंचं तर आहेच, कारण त्या त्यांच्या गंडाबद्ध शिष्य आहेत. नमस्कार उपस्थित रसिक, पालकवर्ग आणि आजचा वाद्यवृंद. आज 10वं पुष्प तथास्तु सौ प्रीती विद्याधर घाणेकर यांच्याकडनं जी एवढी मोठी कामगिरी होते त्याला आमच्या नटराज नृत्य निकेतन संस्थेतर्फे अनेक आशीर्वाद. या प्रकारेच या लहानग्या छोट्या छोट्या विद्यार्थी परंतु कथक नृत्य कथन करे सो कथक कहावे या प्रकारे त्यांनी जे काही आजपर्यंत अभ्यासक्रम करून गांधर्व मंडळाच्या परीक्षांना बसवून त्यांना प्रगत केला आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. अशाच प्रकारे त्यांचा वर्गाचा 10वा आणि 11व्याकडे त्यांची पावली जी आहेत ती यशस्वी होवत ही नटराजाजवळ प्रार्थना. माझे तिन्ही गुरु, ज्याच्यात मी प्रथम गोपीकृष्ण यांच्याकडे, पद्मश्री गोपीकृष्ण नेहमी म्हणायचे की कथन करायचो कथक कहावे, ज्याच्यामध्ये महाभारत, रामलीला आणि नाट्यशास्त्र मात्र भरत ऋषींनी लिहिलं. पण भरत ऋषींनी लिहिल्यानंतर सर्व 8 शैली आहेत, त्यांना एकच माध्यम आहे आणि मुद्रा हा माध्यम, ज्याच्यामध्ये ही मुद्रा करा, पताका करा, परंतु मुद्रा असंयुक्त हस्त म्हणजे एक हाताच्या आणि जोडून केल्या की संयुक्त हस्त मात्र 2 मुद्रा. तर या मुद्रांचा माध्यम असं कथ्थक नृत्याचा इतिहास आहे आणि वेदकालीन नृत्य आहे. सामभ्यो गीतमे वच. तसं नृत्यात नृत धातू ह्याचा अर्थ हलणे डुलणे. आज आपण ह्या पाहण्यासाठी जे काही इथे उपस्थिती सगळ्यांनी आनंदाने स्वीकारली आहे आणि आलेले आहेत, त्यांचं असाच प्रकारे ह्या उत्कर्षासाठी येत राहो ही इच्छा. धन्यवाद. नृत्य स्वतः शृंगार रसात भरलेलं असतंच, तरी त्याच्या सजण्यात बहार येण्यासाठी उत्कृष्ट संगीताची साथ जरुरी असते. आजच्या तथास्तु पुष्प 10चा सोहळा अधिक सुंदर करण्यासाठी असेच उत्कृष्ट कलाकार आपल्याकडे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती करून त्यांचं मंचावर स्वागत करूया. तबला अलंकार, तबल्यावरती साथ देणारे श्री मयुरेश केतकरजी. पखावजवर साथ देणार आहेत श्री प्रणव दांडेकर. आपल्या सुरेल गायनाने साथ देणार आहेत श्री मिथिल गावडे.
पडद्यावरती आपल्या उत्तम संगतीने कार्यक्रमाची रंगत वाढवणाऱ्यांबरोबरच पडद्यामागेही अनेक लोक आहेत ज्यांच्या सहभागामुळे या सोहळ्याची शोभा वाढत असते. त्यांचाही सन्मान तेवढ्याच गरजेचा आहे. आपण बोलवतो आहोत मेकअप आर्टिस्ट दीपक लाडेकरजी यांना. प्रिंट पार्टनर मंदार पेठे, मेकअप आर्टिस्ट दीपक लाडेकर. स्वागत करूया प्रिंट पार्टनर मंदार पेठे, साऊंड पार्टनर श्री दिनेश आशर, आणि आपले फोटोग्राफर मिश्राजी. शिष्य उत्कृष्ट करत असेल तर गुरुचा सन्मान वाढतो. तर आजच्या अशा उत्कृष्ट शिष्यांचंही गौरव करून त्यांचं मनोबल वाढवूया. नटराज नृत्य निकेतनच्या विशेष योग्यता कमावलेल्या 15 विद्यार्थिनींनी त्यांच्या गुरुमा प्रीती घाणेकर यांचं नाव खूपच उंच केलं आहे. तर या तेजस्विनी विद्यार्थिनी आहेत आरोही कोथमिरे, आशी डाकुआ, अलायना राव, अस्मी भोसले, देविका नांगरे, गायत्री गायकवाड, नेहा जामदडे, पार्थवी चव्हाण, पायल अगरवाल, राशी पाटील, रिद्धी पवार, सान्वी मगर, शाल्मली काळे, आर्या औती आणि स्वरा चराते.
सगळ्या विद्यार्थिनींचा आपण मुद्दाम सत्कार यासाठी करतोय की प्रथम श्रेणी मिळणं खूप जरी अवघड नसलं तरीसुद्धा उत्तम श्रेणी मिळणं किंवा विशेष योग्यता मिळणं हे खरोखर खूप कौतुकास्पद आहे. आणि या सगळ्या मुलींनी त्यांच्या त्यांच्या परीक्षांमधून विशेष योग्यता म्हणजेच डिस्टिंक्शन मिळवलेलं आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक, खूप अभिनंदन आणि पुढे जाण्यासाठी खूप शुभेच्छा. अशीच यशाची पायरी चढत उत्तम शिखरावर तुम्ही पोचावे ही ईश्वर चरणी प्रार्थना. चला परत एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या डिस्टिंक्शन कमावलेल्या या सगळ्या विद्यार्थिनींचे. गुरुजी सगळ्यांच्या चेहऱ्यावर. आपल्याबरोबर जे अँकरिंगसाठी आहेत माझी मैत्रीण मानसी आणि विभावरी यांचंही मी इथे कौतुक करते. एक छोटंसं माझ्याकडनं त्यांना गिफ्ट. आणि माझी मैत्रीण मानसी हिचं हे पुस्तक प्रकाशित झालं आहे कवितांचं, जशा सुचल्या तशा लिहिल्या. हे पुस्तक ती गुरुजींना भेट म्हणून देते आहे. नमस्कार. प्रीतीताईंनी आत्ता सगळ्यांचे सत्कार केलेत, पण मी तिची गुरुभगिनी या नात्याने ह्या दशकपूर्ती सोहळ्याचे जवळजवळ 9 प्रोग्राम मी इथे उपस्थित नेहमी असते. आणि आज ह्या दशकपूर्ती समारोहाबद्दल मी गुरुजींच्या हस्ते तिचा सन्मान करू इच्छिते. प्रीतीताईचा सन्मान केला आत्ता, तर तिच्यासाठीच एक माझ्या पुस्तकातली एक कविता मला अगदी तिच्यावर बेस्ड आहे असंच वाटतं. असावा छंद वेडा एक, आकाशाला रंग नाही, पाण्याला तरंग नाही, स्वप्नांशिवाय जगणं हे जगणंच नाही. तुझं दुःख दुःख नाही, सुख सुख नाही, जर डोळ्यातल्या अश्रूत भाव नाही आणि हसताना डोळ्यात अश्रू नाही. मला मीच करावं प्रसन्न, का कुणाची वाट पहावी, प्रेम करावं स्वतःशी, नाही तर प्रेमच मी समजले नाही. असावा छंद वेडा एक, त्या वेडात सुखावून निघावे मी, उजळताना जर जळलेच नाही, कितीही मिळालं तरी काही मिळालं नाही. प्रीतीला बघून असा छंद नेहमी दिसतो. तुझ्यासाठी ही कविता छोटी. क्या बात है. आता आपण सगळेजण ज्या कार्यक्रमाची अतिशय आतुरतेने वाट पाहता आहात तो आपण सुरुवात करतो आहोत श्लोकाने. श्लोक म्हणजे काही साध्या ओळी नाहीत हां. श्लोक म्हणजे संस्कृत भाषेचा खजिना.
त्यात एवढं ज्ञान दडलेलं आहे की एकदा वाचलं किंवा ऐकलं की फक्त कानच नाही तर आत्माही प्रसन्न होतो आणि तेजोमय ऊर्जा आपल्या कणाकणात जागृत होते. असेच हे श्लोक नृत्याद्वारे सादर करायला आपल्यासमोर येत आहेत नटराज नृत्य निकेतनच्या फुललेल्या बागेतली छोटी मोठी फुलपाखरं. स्वागत करूया. अरण्या, अद्विका, अद्विका, आर्या, अश्रिया, ऑरेल, अवंती, धीरा, ध्रुवी, ध्याना, गुंजन, हिया, ईश्वरी, मैथिली, मनस्वी, नायरा, निकिता, निराली, ओजस्वी, पाखी, पिहू, रेखा, रोहिणी, रुही, ऋत्विका, सावी, स्वरा, तन्वी, विहाना आणि इशिता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे आंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आहार्यं चन्द्रतारादिं त्वं नु मम सात्विकं शिवम्. त्वं नु मम सात्विकं शिवम्. त्वं नु मम सात्विकं शिवम्. खूप खूप सुंदर. या सगळ्या चिमुकल्यांचं खूप खूप अभिनंदन. इतक्या सुंदर पद्धतीने श्लोक साजरे केलेले तुम्ही कधी बघितले आहेत का? या सगळ्या चिंटू पिंटूल्यांचं परत एकदा टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन व्हायला पाहिजे. श्रावण सरत आला असता सांगा बरं कुणाचे वेध लागतात घरोघरी गल्लोगल्ली? आपल्या लाडक्या बाप्पाचे, गणपती बाप्पाचे. एक अप्रतिम गणेश वंदना प्रस्तुत करायला आपल्यासमोर येत आहेत आरोही, चिन्मय, देवयानी,
शुभांगी, रेखा, रेवा, ऋतुजा, तेजल, स्नेहा, स्पंदना, तनिषा, वैशाली, विद्या, मोनिका, श्रावणी, प्रणिती, शिल्पा. हे गजवदन हे गजवदन वक्रतुंड महाकाय गजवदन वक्रतुंड महाकाय गजवदन वक्रतुंड महाकाय दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सुखकर्ता दुःखहर्ता माता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव 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 रत्ना खचित फरा तुझ गौरी पुरा चंदनाची उनी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा झुणझुणती नुपुरे चरणी लागया जय देव 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 कृतत्ताड लंबोदर कृतत्ताड विघ्नेश्वर कृतत्ताड धात्रक देखिट कनक देखिट कनक देखिट कृतत्ताड धात्रक देखिट कनक देखिट धात्रक देखिट कृतत्ताड धाम कृतत्ताड धाम. संकट अमुचे विलयाला जा स्तवितो तुम्हा संकट अमुचे विलयाला जाओ स्तवितो तुम्हा संकट अमुचे विलयाला जाओ गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय लंबोदर पीतांबर प्रेमल वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव 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 जय देव. बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. अशी अप्रतिम गणेश वंदना पाहायला स्वतः गणपती बाप्पा या सभागृहात आले तर काही नवल नाही. सर्व कलाकारांना आशीर्वादही मिळाले असतील. आपणही त्यांना शुभेच्छापूर्वक टाळ्या देऊया तर. खरं तर आपला आजचा हा कार्यक्रम 24 ऑगस्टला संपन्न होणार होता, पण बदलापूर घटनेनंतर महाराष्ट्र बंद झालं आणि त्यामुळे तो आज होतो आहे. मुलींना, त्यांच्या पालकांना किंवा कोणालाच कुठल्याही प्रकारे त्रास व्हायला नको यासाठी आपण हा कार्यक्रम आज घेतो आहोत. पण अशा दुर्दैवी घटनांसाठी बंद पाळण्यापेक्षा, अशा प्रकारे निषेध नोंदवण्यापेक्षा स्त्री शक्ती वाढवणं जास्त गरजेचं आहे. आणि असाच विचार करून स्त्रीच्या कणखर रूपाची सुद्धा आपण एक प्रचिती घेऊया.
सादर करतायत भारत कन्या स्वसंरक्षण अभियानाचे श्री प्रवीण चव्हाण आणि सई घाणेकर. आपल्यासमोर वेगवेगळ्या 4 प्रसंगांमधून स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे उभं राहणार आहे. पहिला प्रसंग आहे, बसस्टँडवरती एक लहान मूल एका मुलीला मदत मागायला येतं आहे असहाय्यपणे आणि तिला एका अज्ञात स्थळी घेऊन जात आहे. यापुढे काय होतं हे आपण बघूया. सुनो ना, मैं आपको ना एक चॉकलेट दे रहा हूँ. वो सामने वाली दीदी दिख रही है ना, उसको वहाँ पे लेके आने का. मैं बाद में आपको बहुत बड़ा चॉकलेट दूंगा. हाँ, ये लीजिए. हाँ, गुड बाय, गो. थोडक्यात घाबरून न जाता आपण त्याच्यावर कशी प्रतिक्रिया करू शकतो याचं प्रशिक्षण प्रत्येक मुलीला मिळालंच पाहिजे. दुसरा प्रसंग आहे शाळेबाहेर पडणाऱ्या मुलीची तिकडे उभी असलेली काही जण छेड काढण्याचा प्रयत्न करतायत. अशा कणखर मुली असतील आपल्या तर असे प्रसंग होणारच नाहीत, हो की नाही. तिसरा प्रसंग, रेल्वेने प्रवास करताना एकटी प्रवास करणारी मुलगी बघून तिला आलेला अनुभव. काल सरांनी एक गोष्ट म्हणाले मला की आपल्या मुलांचं ओरडणं आपणच घरात दाबत असतो, अरे ओरडू नको, पण ओरडण्याची सवय असली पाहिजे मुलांना. कारण या प्रसंगात त्यांचा आवाज जितका मोठा असेल तितकी मदत ते मागू शकतात. त्यामुळे ओरडणं दाबायचा प्रयत्न करू नका, ओरडू द्या त्यांना, त्यांचा आवाज तेवढा कणखर होऊ द्या. प्रसंग आणि वेळ कधीही सांगून येत नाही, त्याच्यामुळे यापेक्षा सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे किंवा गंभीर स्वरूपाच्या घटना मुलींच्या काय मुलांच्याही बाबतीत घडू शकतात. आणि याचाच विचार करून अशा गुन्ह्यांच्या वेळेला गांगरून किंवा घाबरून न जाता, हातपाय न गाळता स्वसंरक्षण करण्याचा एक प्रसंग आपण आता सादर करतो आहोत.
स्त्रीचं रूप हे सोज्वळ असतंच, पण जर तिच्यावरती अशा प्रकारचा अन्याय आणि अत्याचार होत असेल तर त्याच स्त्रीला दुर्गेचा अवतार घ्यायला वेळ लागणार नाही. आपल्या मुलींमधून अशा दुर्गा तयार करणं हे आपलं सर्वांचं काम आहे. आणि याचसाठी श्री प्रवीण चव्हाण आणि सई घाणेकर यांची भारत कन्या स्वसंरक्षण अभियान प्रयत्नशील आहे. ज्यांना कोणाला स्वतःच्या मुलींसाठी आणि मुलांसाठी सुद्धा स्वसंरक्षणाचे धडे घेण्याची इच्छा आहे, त्यांनी आपल्या क्लासच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती जी लिंक येईल त्याचं मार्गदर्शन घ्या आणि नक्की आपल्या मुलांना या अभियानाचा भाग होण्यासाठी पाठवा. चोवीस तारखेला आपला कार्यक्रम आपल्याला पुढे ढकलावा लागला. त्याचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे. पण असं बंद पुकारून किंवा बस फोडून किंवा लोकांचं नुकसान करून रस्ता रोक करून खरंच काही निष्पन्न होतं का, हा विचार करण्याजोग आहे. मग त्यापेक्षा आपण आपल्या मुलीला असं काहीतरी एक प्रशिक्षण देऊन तिला सक्षम केलेलं किंवा हे जे आहे त्यांनी स्वतः हे परीक्षण वर्ग करणं हे अतिशय योग्य, म्हणजे ते फ्रुटफुल ठरेल असं मला वाटतं आहे. मी नटराज नृत्यनिकेतनच्या प्रत्येक माझ्या कन्येला हे स्वसंरक्षणचं जे ट्रिक आहे ते तरीका आहे वो, असं नाही आहे की बारीक मुलगी असेल तर ती कमी पडते, नाही, ती एक ट्रिक आहे. तर ती ट्रिक सगळ्यांनी शिकावी असं माझं तरी मत आहे आणि माझ्या प्रत्येक मुलींनी ती शिकावी. ही सई घाणेकर माझी मुलगी आहे आणि ती हे शिकवते आहे. मी आत्ताच व्हॉट्सअप ग्रुपवरती एक जॉईन ग्रुप म्हणून टाकणार आहे आणि ते तुम्ही वाचावं आणि ते आजच तुम्हाला जॉईन करायचं आहे. सगळे डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील. सई जरी माझी मुलगी असली तरी मी तिचं आज कौतुक करणार आहे खूप खूप. आणि तिला कॉलेजेसमध्ये पण आणि गावागावातून लोक तिला बोलवतात प्रशिक्षण द्यायला. त्याचा मला खरंच अभिमान आहे आणि त्याचं सगळं श्रेय तिच्या गुरु हे प्रवीण चव्हाण सर यांना जातं. ती अगदी 5 वर्षाची होती तेव्हापासून ती त्यांच्या अंडर ट्रेनिंग करते आणि आता स्वतःचे क्लासेस पण घेते आहे. तर हे भारत कन्या स्वसंरक्षण अभियान यांचं थोडक्यात सांगू तर 3 वर्षापासून ते हे अभियान राबवत आहेत आणि बऱ्याच जागेवर त्यांनी त्यांचं हे प्रशिक्षण शिबिर असं आयोजित केलेलं आहे. सोमय्या कॉलेज, HR कॉलेज, शहापूर इथे एका आदिवासी शाळेत, वाडा इथे रोटरी क्लब थ्रू पण त्यांनी हे प्रशिक्षण दिलेलं आहे. तसंच BMC सिक्युरिटी फोर्स थ्रूसाठी नायर हॉस्पिटल इथे सुद्धा त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे. तर आपल्या ओळखीमध्ये जे काही स्कूल, कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूशन्स, वर्क प्लेसेस जिथे हे अभियान राबवता येईल तर तुम्ही तसेही कनेक्ट त्यांना नक्की देऊ शकता. चला, या एका आगळ्या वेगळ्या डेमॉन्स्ट्रेशननंतर आपण वळूया भारतीय शास्त्रीय संगीताच्या एका अतिप्राचीन आणि गहन प्रकाराकडे. ध्रुपद. ध्रुव म्हणजे स्थिर आणि पद म्हणजे काव्य, अर्थात स्थिरतेच्या काव्याने बांधलेला संगीताचा प्रकार, ज्यात आलाप हा भाग महत्त्वाचा असतो. ध्रुपद आणि कथकमध्ये गती, लय मोलाची असते. ध्रुपदातील गतीला अनुसरून नृत्य होते आणि अशी नृत्यशैली अत्यंत भावपूर्ण आणि सुंदर होते. तरी त्याच्यातील रंजकता वाढविण्यासाठी कथकमध्ये परण जोडले जातात. तर आता महादेवाला प्रकट करण्यास प्रार्थना करीत असणारी एक ध्रुपद गायन शैली वापरून तयार केलेली एक रचना आपल्यासमोर सादर करायला मंचावर येत आहेत सौ प्रीती घाणेकर.
वाह, बहुत खूप. संगीत, नृत्य आणि अभिनय या तीनही कलांचा हा विस्मयकारक संगम कसा वाटला? प्रीतीताईबरोबर आपले गायक श्री मिथिल गावडे, पखावजवर वादक श्री प्रणव दांडेकर आणि तबल्यावर साथ देणारे श्री मयुरेश केतकरजी, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता थोडं जाणून घेऊया नटराज नृत्य निकेतनबद्दल. 1970 साली नटराज नृत्य निकेतनचा पाया गुरुजींनी स्वतः रचला आणि पुढे 2015 साली सौ प्रीती घाणेकर यांनी गंडाबंधन झाल्यानंतर हेच नाव पुढे चालू ठेवून गुरुजींची परवानगी घेऊन आपली नवीन वाटचाल सुरू केली. हे आत्ताचं वर्ष खूप महत्त्वाचं आहे, कारण यावर्षी या साधनेची प्रीतीताईंची 10 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रीतीताई स्वतः 6 वर्षांच्या असल्यापासून कथ्थक शिकतायत. त्यांच्याकडे जवळजवळ 1000पेक्षा अधिक विद्यार्थिनी घडलेल्या आहेत. उत्तम नृत्य शिक्षण तर आहेच, पण त्याबरोबर पुढची पिढी त्यांच्या हाताखाली घडते आहे. नृत्याबरोबरच प्रीतीताईंचं खास लक्ष असतं ते त्यांच्या शिष्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे. सातत्य, श्रम, संयम, आत्मविश्वास या गुणांबरोबरच भारतीय संस्कृती, इतिहास, कला याचाही विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यासाठी गेली 10 वर्ष त्या अनेक उपक्रम राबवत आहेत. स्वतः वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपली कला प्रदर्शित करत आहेत. ह्या संपूर्ण प्रवासासाठी आणि त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी सुद्धा त्यांना अतिशय मनःपूर्वक आम्हा सगळ्यांकडून हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं खूप अभिनंदन. कथक नृत्यात तालाला फार महत्त्व आहे. तालाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येक तालाची आपली एक खासियत आहे. आणि आता इथे रंगणार आहे तालांमधला राजा ताल समजला जाणारा 3 ताल. हा 16 मात्र्यांचा ताल आहे आणि सर्वप्रथम हाच ताल शिकवला जातो. या 3 तालामध्ये थाट, परण, तत्कार आणि काही तिहाया घेऊन येत आहेत अद्विका, अरण्या, अस्मी, औरेल, धियारा, ध्याना, गुंजन, हरम्या, हिया, मैथिली, निकिता, निराली, ऋत्विका, रोहिणी, रूही, तन्वी, आर्या, अवनी, चिन्मय, गायत्री, मोनिका, पायल, प्रणीती, रेवा, रिद्धिमा, शिल्पा, श्रावणी, शुभांगी, स्नेहा, स्पंदना, स्वरा, स्वेच्छा, तनिषा, तेजल, वैशाली, विद्या, अनुश्री, गार्गी, सारंगी, शाल्मली, जिया, नेहा, नुपूर, पार्थवी, अविका, मानसी, जिया, वैष्णवी, रिद्धी, निर्मिती, सई आणि मनस्विनी. नटराज नृत्य निकेतन के विद्यार्थी प्रस्तुत कर रहे हैं एक गुण, दुगुन, चौगुन, साधी तिहाई, 2 चक्रदार तिहाई, 3 ताल विलंबित लय. धा, धिन, धिन, धा, धा, धिन, धिन, धा, धा, तिन, तिन, ता, ता, धिन, धिन, धा, ता, थै, थै, तत, आ, थै, थै, तत, ता, थै, थै,
तत आ थे थे तत ता थे थे 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 तत आ थे चौगुण ता थे थे तत आ थे थे तत 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 ता थे थे तत तिहाई ता थे थे तत आ थे थे तत थे 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 एक ता थे थे तत आ थे थे तत थे 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 दो ता थे थे तत आ थे थे तत थे थे धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा ता थे थे तत आ थे थे तत थे ता थे थे तत आ थे थे तत थे ता थे थे तत आ थे थे तत थे ता थे ता थे ता थे थे तत आ थे थे तत थे ता थे थे तत आ थे थे तत थे ता थे थे तत आ थे थे तत थे ता थे ता थे ता थे थे तत आ थे थे तत थे ता थे थे तत आ थे थे तत थे ता थे थे तत आ थे थे तत थे ता थे ता धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा ता थे थे तत आ थे थे तत थे 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 ता थे थे तत आ थे थे तत थे 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 ता थे थे तत आ थे थे तत थे 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 ता थे थे तत आ थे थे तत थे 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 ता थे थे तत आ थे थे तत थे 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 ता थे थे तत आ थे थे तत थे 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 ता थे थे तत आ थे थे तत थे 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 ता थे थे तत आ थे थे तत थे 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 ता थे थे तत आ थे थे तत थे थे धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा धा धन्यवाद. इसके पश्चात प्रस्तुत कर रहे हैं ठाट रंगमंच प्रणाम और आमद 3 ताल विलंबित लय. धा धिन धिन धा तीट धा धिन धिन धा तीट धा तिन तिन ता ता धिन धिन ठाट धा धिन धिन धा तीट धा धिन धिन धा तीट धा तिन तिन ता ता धिन धिन धा ता धा धिन धिन धा त धा धिन धिन धा तीट धा तिन
दिन ता ता दिन दिन धा तत तत ता थे थे तत आ थे थे तत ता तत ता थे तत आ थे थे तत तत थे तत तत थे तत तत थे तत तत थे तथे तत तत थे तथे थे ता धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा दिन दिन ता ता दिन दिन धा धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा दिन दिन धा आदि दित थे आदि दित थे आदि दित धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा दिन दिन ता ता दिन दिन रंगमंच प्रणाम तत तत ता थे थे तत आ थे थे तत 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 प्रणाम तत तत थे तत 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 ता थे थे तत आ थे थे तत 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 ता थे थे तत आ थे थे तत 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 थे तत तत थे तत तत थे तत तत आदि तत तत थे तत तत थे तत तत धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा दिन दिन ता ता दिन दिन आमद ता थे त त थे आ थे त त थे थे ई ता थे ई ता थे 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 त त ता थे त त थे आ थे त त थे थे ई ता थे ई ता थे 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 त त ता थे थे आ थे त थे 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 त त ता त थे थे त ता त ता त ता त ता दिन दिन धा धा दिन दिन धा धा दिन दिन ता ता दिन दिन धा ता धा धन्यवाद कथक हाँ 3 साल पूरा किधर हुआ है कथक ये एक कला है एंड इट इज़ अ परफॉर्मिंग आर्ट। तो बच्चों को रंगमंच के ऊपर प्रस्तुति देना अनिवार्य है। इतना ही नहीं, ये प्रोग्राम इसलिए भी होता है कि जो बच्चे अभी परीक्षा में बैठ रहे हैं तो वो ताल वो पहले रंगमंच पे करें इतने सारे लोगों के सामने लाइव, और फिर जब वो परीक्षा में खड़े होते हैं तो अव्वल नंबर से ही पास होते हैं, विशेष योग्यता उनको मिल जाती है। तो यहाँ पे उद्देश्य 2 है, एक तो परफॉर्मिंग आर्ट है और दूसरा एग्ज़ाम भी है। तो आइए आगे बढ़ते हैं। और अब प्रवेशिका पूर्ण, ये पहले प्रारंभिक के स्टूडेंट थे यानी 1-2 साल पहले, और अभी ये सेकेंड ईयर के भी बच्चे हो चुके हैं, अभी ये 3rd ईयर के बच्चे हैं जो प्रवेशिका पूर्ण दे चुके हैं। और ये आपके सामने प्रस्तुत करेंगी 3 ताल विलंबित में परंचुड़ी आमद और फिर मध्यलय में 1 तोड़ा और 1 चक्रधार तोड़ा। धा
धेन धेन धा तीत धा धेन 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 धा तीत धा तेन तेन ता ता धेन धेन परनामात धा त क थुंगा क्रा गे दी गे ता धा धेन ता धत ता किद धा द का थुंगा द किद द का ती त क ता ग दी ग न ता थे त त थे आ थे त त थे थे ई ता थे ई ता थे 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 त त धा त क थुंगा धा के दी के ता धा धन ता ध ता किड धा त का थुंगा त किद त का द त क त क दिक न ता थे त त थे आ थे त त ता थे त त थे आ थे त त थे थे त थे त थे 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 त त ता थे त थे 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 त त ता थे त थे 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 त त ता त त ता त त ता त त ए त त ता त त ता त त दो त त ता त त ता त धा धेन धेन धा तीत धा धेन 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 धा तीत धा। कथक नृत्य में 3 लय का प्रयोग किया जाता है। ये था विलंबित लय यानी धीमी गति से चलने वाली लय। अब बढ़ते हैं मध्य लय पे, यानी हमारे गुरुजी बोलते हैं इसको बराबर की लय बोलिए, और वो ऐसी है। धेन धेन धा धा धेन धेन धा धा तेन तेन ता तोड़ा त्राम तिक दा दिक दिक थे त्राम तिक दा दिक दिक थे त्राम तिक दा दिक थे त्राम तिक दा दिक थे तत तत 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 थे ई तत तत थे तत तत थे तत तत थे ई तत तत थे तत तत थे तत तत धा धेन धेन धा धा धेन धेन धा धा तेन तेन ता ता धेन। इसी का चक्रधार फरमाइशी त्राम तिक दा तिक तिक थे त्राम तिक दा तिक तिक थे त्राम तिक दा तिक तिक थे तत तत 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 सब तत तत थे 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 त्राम तिक दा तिक तिक थे त्राम तिक दा तिक थे त्राम तिक दा तिक थे तत तत 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 त्राम तत तत थे तत तत थे तत तत थे त्राम तिक दा तिक तिक थे त्राम तिक दा तिक थे त्राम तिक दा तिक थे तत तत 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 थे थे धा धेन धेन धा धा धेन धेन धा धा तेन तेन ता ता धेन धेन धा ते धा। धन्यवाद। अच्छा, प्रेक्षक वर्ग में हमारे मतलब मेरे कन्याओं के माता पिता बैठे हैं और उनके ही रिलेटिव्स बैठे हैं, फिर भी मेरी कन्याएं थोड़ा बोल रही है कि ऑडियंस में से तालियां बहुत कम आ रही है माँ। मैंने बोला हौले हौले बढ़ेंगे, ऐसा एकदम उनको फोर्स मत करो, बजाएंगे, अपने ही लोग हैं। चलिए अब देखते हैं एक फरमाइशी परने धा धेन धेन धा धा धेन धेन धा। एक तीसरा जाति परन है गुरुजी ने सिखाई हुई, धा धेन धेन धा धा धेन धेन धा धा तेन तेन ता। शुरू धात्र क धी की ट कड़ धा ती ट धी ट धी ट धी ट धात्र क धी की ट कर धा कर धा ती ट धी ट धी ट धी ट धात्र क धी की ट धा तधा धात्र क धी की ट धा तधा तधा धात्र क धी की ट धा तधा 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 धेन धेन धा धा धेन धेन धा धा तेन तेन ता। अभी जो आपके सामने प्रस्तुति होने वाली है वो गुरुजी की बहुत ही खास कमाली परन है, बहुत कठिन भी है। धा धेन धेन धा धा धेन धेन धा धा तेन
तेन ता शुरू तक क धी की त तक क धी की त ता न ता की त क त क त क त तक दे के क ते त क तक दे के न ते त क तक दे के न दा 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 तक दे के क ते त क तक दे के न ते त क तक दे के न धा 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 तक दे के क ते त क तक दे के न ते त क तक दे के न धा 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 एक तक क धी की त तक क धी की त ता न ता की त क त क तक त तक दे के क ते त क तक दे के न ते त क तक धा 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 तक दे के क ते त क तक दे के न ते त क तक दे के न धा 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 तक दे के क ते त क तक दे के न ते त क तक दे के न धा 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 तक क धी की त तक क धी की त ता न ता की त क त क तक त तक दे के क ते त क तक दे के न ते त क तक दे के न धा 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 तक दे के क ते त क तक दे के न ते त क तक दे के न धा 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 तक दे के क ते त क तक दे के न ते त क तक दे के न धा 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 देन देन धा धा देन देन धा धा तेन तेन ता ता देन देन धा धा। धन्यवाद। इसके बाद कथक में कवित्त की प्रस्तुति होती है। कवित्त अभी जो मैं आपको सुनाने वाली हूँ वो हमारे प्रिय दादा गुरुजी पंडित लच्छू महाराज जी का कवित्त है बीन मृदुंग झांझ डफ बाजत, जिसमें 3 कृष्ण लीलाओं का वर्णन किया हुआ है। देखिए, अब आगे बढ़ते हुए इसे करेंगे हम द्रुतलय में। द्रुतलय यानी फास्ट स्पीड, जलद गति से चलने वाली ताल की लय। धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा तिन तिन ता दिन धा धा। और एक बार धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा तिन तिन ता शुरू। बीन मृदंग झांझ डफ बाजत, ता पर नाचत कृष्ण कन्हैया, गोपिन के संग रास रचावत, नाच नचावत दादा थैया। खेलत गेंद गिरो जमुना बिच, नृत्य करो तह नागन थैया। कोप के इंद्र चढ़ो ब्रिज ऊपर, गोपी करत सब हा हा दैया। भाई उठाए लियो गिरी नख पर बंसी, बजावत धेनु चरैया। जग के मन मोहन मन भाए, मेरे मन मैया मेरे मन मैया मेरे मन मैया। इतना प्यारा कवित्त है। मेरे ख्याल से पंडित लच्छू महाराज जी के सारे कवित्त बहुत प्यारे हुए। इसके बाद मनस्विनी और सई प्रस्तुत करेंगी और एक कवित्त। आइए सई जी। धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा तिन तिन ता धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा तिन तिन ता धा दिन दिन धा दिन दिन दा धा दिन दिन दा शुरू। जटा जूट मद गंगा छलकत, शीश चंद्रमा ललाट झलकत, रुंड मालगल शेष धरणि धर, पार्वती पति शिव हर हर हर, पार्वती पति शिव हर हर हर, पार्वती पति शिव हर हर हर। धा कथक में और एक प्रकार होता है जिसे कहते हैं गतनिकास। ये गतनिकास दिखाएंगी। गत यानी अवस्था है। रुकिए मनस्विनी 1 मिनट। धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा दिन दिन ता धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा दिन दिन दा शुरू। ता थे तत आ थे तत ता थे तत आ थे तत धा न देखी तत धा तुम कर ता थे तत आ थे तत 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 ता थे 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 थे ता थे ता थे ता ता दा धा दिन दा धा दिन ता ता थे दा ता थे तत। और एक गत है बांसुरी की गत। तत ता थे तत आ थे तत ता थे तत
आ थे थे ता धान देखित धातू नकार ग ग ता थे तत आ थे तत ता थे तत आ थे तत ता थे तत आ थे थे तत ता थे थे तत आ थे तत ताती 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 थे ता थे ता थे ता था। बहुत सुंदर, बहुत सुंदर, धन्यवाद। कथक की और एक प्रस्तुति जो 3 ताल में अंतिम प्रस्तुति होगी वो है पदन्यास। कथक में बाँट तिहाई करते हैं। मिथिल, पहिले आपल्याला 2 आवर्तन अडगूनमध्ये जायचं आहे. एका लाईनीत उभे आहात का बघा आधी. अडगूनमध्ये जायचं आहे आणि मग नंतर बाट सुरू करायची आहे. ठीक आहे. धा देन देन दा धा देन देन दा धा तेन तेन ता धा देन देन दा धा देन देन दा धा देन देन दा धा तेन तेन ता अडगोन ताते आते ताते आते ताते आते ताते आते ताते आते ताते आते शुरू ताते आते ताते तात आते ताते आते तात ताते आते ताते तात आते ताते आते तात तात ताते आते तात तात आते ताते तात तात आते ताते आते तात आते ताते तात आते ताते ताते तात 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 ताते तात आते तात ताते तात आते तात तात ताते तात आते तात ताते तात आते ताते तात तात आते तात तात ताते तात तात आते तात 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 ताते तात तात आते तात तात ताते तात 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 अडगोन. चलिए अडगून मारिए. वेरी गुड. तिहाई ताते आते थे ताते आते थे ताते आते थे ता थे ता थे ताते आते थे ताते आते थे ताते आते थे ता थे ता थे ताते आते थे ताते आते थे ताते आते थे ता थे ता था. धन्यवाद. किती किती सुंदर आणि दिमागदार झाला पहा 3 ताल. काय मुद्रा, नियंत्रण, काय तो ठहराव, गिरक्या. सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तर. आणि प्रीतीताई म्हणाली तसं प्रेक्षकांनी प्लीज आपलं काम करावं. मुलींचं मनोबल वाढवायला तुमच्या टाळ्यांची खूप गरज आहे.